हॅलो स्टुडंट, रिप्रोडक्शन इन प्लांट्समधला आज आपण पुढचा आणि शेवटचा टॉपिक पाहणार आहे. दॅट इज नोन ॲज ॲपोमिक्सिस. आता व्हॉट इज ॲपोमिक्सिस? ॲपो मीन्स अवे फ्रॉम द मिक्सिंग, म्हणजे जिथे मिक्सिंग होत नाही. मिक्सिंग म्हणजे काय? जसं आपण सेक्शुअल आतापर्यंत आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहत आलो, त्यामध्ये आपण सीड पाहिलं, अप टू फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट पाहिलं. इट इज द लास्ट स्टेज ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. These seeds, they are formed by the fertilization. केव्हा होतात या? फर्टिलायझेशन झाल्यानंतर means union of male and female gametes, there is formation of embryo and this embryo is converted into the seed and the fruit, in which ovule are converted into the seeds and ovary are converted into the fruit. आता ॲपोमिक्सिस, ॲपोमिक्सिसचा अर्थ जर आपण ग्रीक वर्ड पाहिला, ॲपोमिक्सिस हा ग्रीक वर्ड आहे. ॲपो मीन्स अवे फ्रॉम मिक्सिंग, जिथे मेल आणि फिमेल गेमेट्स युनाइट होत नाही, म्हणजे देअर इज विदाऊट फर्टिलायझेशन. जेव्हा फर्टिलायझेशन न होता सीड फॉर्मेशन होतं, तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणायचं? ॲपोमिक्सिस. द सीड्स आर प्रोड्यूस विदाऊट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज द ॲपोमिक्सिस. फर्टिलायझेशनच्या नंतरचा प्रोडक्टच काय आहे? सीड आहे. पण सीड हा जेव्हा विदाऊट फर्टिलायझेशन तयार होतं, त्या मेकॅनिझमला वी आर कॉल्ड ॲज ॲपोमिक्सिस. त्याला आपण काय म्हणतो? ॲपोमिक्सिस म्हणतो. आता ह्या ज्या सीड्स तयार होतात, ज्या ॲपोमिक्सिस प्रोसेसनी होतात, म्हणजेच विदाऊट फर्टिलायझेशन तयार होतात, त्या सीड्सला वी आर कॉल्ड ॲज ॲपोमॅटिक सीड्स. त्याला आपण काय म्हणतो? ॲपोमॅटिक सीड्स. द सीड्स आर फॉर्म विदाऊट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होता ज्या सीड्स तयार होतात, त्या सीड्सला आपण काय म्हणतो? ॲपोमॅटिक सीड्स. आता व्हॉट इज दिस ॲपोमिक्सिस? इट इज द वन ऑफ द फॉर्म ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. हा कशाचा फॉर्म आहे? आपण याला असेक्शुअल रिप्रोडक्शन पण म्हणू शकतो, कारण त्यामध्ये फर्टिलायझेशन किंवा मिक्सिंग ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट होत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, और इट इज द वन ऑफ द फॉर्म ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. Why? Or it is also known as alternative or unusual sexual reproduction. हे कसं आहे? अनयुज्युअल, म्हणजे यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट आहे, फक्त तिथे फर्टिलायझेशन होत नाही, म्हणून याला आपण अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हा एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा फॉर्म तर आहे, पण यामध्ये गॅमेट तयार होतात, म्हणजेच इट इज द अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शनचा फॉर्म आहे. त्याचबरोबर अजून काय होते इथे? देअर इज नो मिओसिस. तिथे मिओसिस होत नाही. आतापर्यंत आपण पाहत आलो की स्पोरोफाइट अंडरगो मिओसिस. देअर इज फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट, they are forms the gamete, male gamete and female gamete. They are unite together. There is occur fertilization and afterward there is formation of embryo. पण इथे मिओसिस होत नाही, म्हणजे ॲपोमिक्सिसची जी प्रोसेस आहे किंवा अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं आहे, किंवा त्याला वन ऑफ द फॉर्म ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं आहे आणि अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं आहे, जिथे मिओसिस होत नाही. त्याचबरोबर देअर इज नो सिनगॅमी. तिथे सिनगॅमी पण होत नाही. आता व्हॉट इज सिनगॅमी? आपण पाहिलेलं आहे. दॅट इज वन मेल गॅमेट किंवा फर्स्ट फर्टिलायझेशन असं आपण त्याला म्हणतो. मेल गॅमेट इज फ्यूज विथ द एग सेल. दॅट प्रोसेस वी आर कॉल्ड ॲज द सिनगॅमी. हे आपण फर्स्ट फर्टिलायझेशन, जेव्हा आपण डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस पाहिली होती, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की एक मेल गॅमेट एगशी फ्यूज होतो आणि दुसरा हा दॅट इज सेकंडरी न्यूक्लियस सोबत होतो. मग मेल गॅमेट इज फ्यूज विथ द एग इज नोन ॲज द सिनगॅमी. इट इज ऑल्सो नॉट ऑकर इन द ॲपोमिक्सिस. या ॲपोमिक्सिस प्रोसेस किंवा या प्रकारच्या अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस तर होतच नाही, पण त्याचबरोबर तिथे सिनगॅमी सुद्धा ऑकर होत नाही. जेव्हा आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. वेन गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर एनी सेल, एखादी गॅमेटोफाइटचा कोणताही ऑर्गन किंवा एखादी सेल, इट कॅन प्रोड्यूस एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर. जर हा गॅमेटोफाइट ऑर्गन किंवा एखादी हॅप्लॉइड सेल
ही जर एम्ब्रिओ सारखं स्ट्रक्चर देत असेल पण ते कसं विदाउट फर्टिलायझेशन, इट इज कॉल्ड ॲज ॲपोगॅमी. याला काय म्हणायचं? ॲपोगॅमी, ज्यामध्ये गॅमिटोफाईटचा एखादा ऑर्गन किंवा एखादी सेल इट कॅन प्रोड्यूस कोणासारखं? एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर. कशासारखं स्ट्रक्चर तयार करत असेल? एम्ब्रिओ सारखं, पण ते कसं? विदाउट फर्टिलायझेशन, इट इज कॉल्ड ॲज ॲपोगॅमी. किंवा अजून त्यामध्ये दुसरा प्रकार आहे व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाईट सेल. कोणची? गॅमिटोफाईट म्हटलं की हॅप्लॉइड आली, पण जेव्हा डिप्लॉइड स्पोरोफाईट सेल प्रोड्यूस अ डिप्लॉइड गॅमिटोफाईट, काय तयार करत असेल ती? डिप्लॉइड स्पोरोफाईट इज प्रोड्यूस कोणची? डिप्लॉइड गॅमिटोफाईट जर तयार करत असेल पण तिथे विदाउट मिओसिस, तिथे मिओसिस होणार नाही, त्याला काय म्हणायचं? ॲपोस्पोरी. त्याला आपण काय म्हणतो? ॲपोस्पोरी. याचं वेल नोन एक्झाम्पल आहे ऑरेंज किंवा मँगो. जर आपण पाहिलं तर त्यामध्ये डिप्लॉइड स्पोरोफाईट सेल ही काय तयार करते? डिप्लॉइड गॅमिटोफाईट, आणि तिथे मिओसिस होत नाही, आणि दॅट प्रोसेस वी आर कॉल्ड ॲज ॲपोस्पोरी. याचं एक्झाम्पल आहे ऑरेंज अँड मँगो. दीज आर द ॲपोमिक्सिस process and they are having the different categories. Now these apomixes, they are having the three categories, in which the first category is recurrent apomixis. याला पहिली कॅटेगरी आहे recurrent apomixis. आता what is this recurrent apomixis? In which the embryo sac, they can arises or rises either from, that is archisporial cells. आपण जेव्हा ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, न्यूसेलस पाहिलं होतं, त्या न्यूसेलसमध्ये ज्या सेल्स असतात त्या सेल्स कोणत्या असतात? आर्चिस्पोरियल सेल और द अदर पार्ट ऑफ द न्यूसेलस. तर न्यूसेलसच्या कोणत्याही पार्टपासून किंवा आर्चिस्पोरियल सेलपासून जर एम्ब्रिओ सॅक अरायझेस होत असेल तर ती कोणामध्ये येते? रिकरंट ॲपोमिक्सिस. किंवा याचमध्ये डिप्लोस्पोरी, हे मोनोस्पोरी आणि डिप्लोस्पोरी एम्ब्रिओ सॅक जर डिराईव्ह होत असेल तर त्यामध्ये ते कोणापासून डेव्हलप होतात? इट इज डेव्हलप और डिराईव्ह. डिप्लोस्पोरी एम्ब्रिओ सॅक आर डिराईव्ह फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. कोणापासून होत असतील? एक तर एम्ब्रिओ सॅक हा आर्चिस्पोरियल सेल किंवा कोणत्याही एखाद्या पार्ट ऑफ न्यूसेलस पासून जर तयार होत असेल तर ते कोणामध्ये येतं? रिकरंट ॲपोमिक्सिस. किंवा डिप्लोस्पोरी एम्ब्रिओ सॅक जर डिराईव्ह होत असेल तर ती कोणापासून तयार होते? डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, आणि त्याचं एक्झाम्पल आहे दॅट इज द टॅरॅक्सिकम. इट इज द एक्झाम्पल ऑफ द रिकरंट ॲपोमिक्सिस, ज्यामध्ये एम्ब्रिओ सॅक एक तर आर्चिस्पोरियल सेलपासून किंवा न्यूसेलसच्या कोणत्याही पार्टपासून होत असेल. डिप्लोस्पोरी एम्ब्रिओ सॅक जर तयार होत असेल तर ती डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून तयार होते. नंतर आहे दुसरं आहे सेकंड टाईप, दॅट इज अ नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. आता नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस यामध्ये मेगास्पोर मदर सेल दे आर अंडरगो मिओटिक डिव्हिजन. कशामध्ये जाते ती? मिओटिक डिव्हिजनमध्ये, आणि त्यापासून काय तयार होतं? देअर इज फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. काय तयार होईल? हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. किंवा एम्ब्रिओ सॅक इट इज अरायझेस फ्रॉम द एग सेल और फ्रॉम एनी हॅप्लॉइड सेल ऑफ द गॅमिटोफाईट. गॅमिटोफाईटपासून असे त्याला आपण ॲपोगॅमी म्हटलं आहे. सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं की एम्ब्रिओ सॅक जी अराईज होत असेल कोणापासून? एगपासून किंवा हॅप्लॉइड सेल गॅमिटोफाईटपासून. इट इज ऑल्सो तर पण आता ह्यामध्ये तयार होणारे जे प्लांट आहे, कारण एम्ब्रिओ सॅक तयार होणार आहे, तुम्हाला माहिती आहे एम्ब्रिओ सॅक इट इज डेव्हलप इन टू द सीड और अदर नवीन प्लांटमध्ये तयार होतो. मग ह्यामध्ये जे प्लांट तयार होतात दे आर जनरली स्टराईल. कसे असतात ते प्लांट? स्टराईल असतात. फॉर एक्झाम्पल दॅट इज निकोटिना.
हा जो एक्झाम्पल आहे यामध्ये किंवा दे आर फॉर्म बाय द नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. म्हणजे यामध्ये सगळ्या सेल ह्या कशा असतात हॅप्लॉइड. इथे एम्ब्रिओ सॅक पण ही कशी होते हॅप्लॉइड एम्ब्रिओ सॅक. इथे पण कोणापासून तयार होतात हॅप्लॉइड सेल ऑफ गॅमिटोफाइट पासून एम्ब्रिओ सॅक. म्हणून हे जे प्लांट तयार होतात या नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये दे आर द स्टराईल वन. अँड थर्ड वन दॅट इज द adventitious, that is embryonic. Now the third type is the that is adventive embryonic किंवा याला पॉलीएम्ब्रियोनी असं सुद्धा म्हणतात. दॅट इज इन सम सायट्रस व्हेरायटी. सायट्रस व्हेरायटी म्हणजे लेमन झालं, ऑरेंज झालं, यासारखी जी व्हेरायटी आहे त्यामध्ये द सम सेल ऑफ न्यूसेलस सेल नियर द एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकच्या जवळ असणाऱ्या न्यूसेलसच्या काही सेल दे आर स्टार्ट टू डिवाइड अँड फॉर्म्स द एम्ब्रिओ. म्हणजे ज्या काही सेल आहेत त्याच काय व्हायला लागतात नियर एम्ब्रिओ सॅकच्या जवळच्या न्यूसेलसच्या काही सेल्स या डिव्हाइड होतात आणि त्यापासून काय तयार होतात एम्ब्रिओज तयार होतात. एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ तयार होतात. अँड इन विच दीज ओव्ह्यूल इन सच स्पीसीज दे आर कंटेन्स द मेनी एम्ब्रिओज. आता जर आपण लेमन पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त सीड दिसतात. तुम्ही पाहिलेले आहे. तर ही जी कंडिशन आहे ही कशामुळे होते कारण न्यूसेलस जवळच्या काही सेल्स या डिव्हाइड व्हायला लागतात आणि त्याच्यापासून एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ तयार होतात. म्हणून याला कोणची कंडिशन म्हटलेली आहे पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन. and they are that is the belonging to the that is third category of the apomixis polyembryony आणि mostly found in the citrus variety. काय होतं त्याच्यामधल्या काही सेल न्यूसेलस जवळच्या किंवा एम्ब्रिओ सॅक जवळच्या ह्या डिवाइड होतात आणि त्याच्यामध्ये एम्ब्रिओज तयार होतात. म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या स्पीसीजच्या ओव्ह्यूलमध्ये वी आर फाउंड द मेनी embryo and that condition we are called as a polyembryony. These are the three categories. First is recurrent apomixis, दुसरं पाहिलं आपण नॉन recurrent apomixis आणि तिसरी पाहिली polyembryony. And last part in this that is the topic that is called as the parthenocarpy. आपण आता कार्पीचा अर्थ होतो फ्रूट. आता याच्या आधी ॲपोमिक्सिस मध्ये आपण काय पाहिलं की सीड्स आर फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन आणि पार्थिनोकार्पी म्हणजे काय दॅट इज द फ्रूट्स आर डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. याच्यामध्ये सीड डेव्हलप होतात. याच्यामध्ये जर फ्रूट हे विदाउट फर्टिलायझेशनने तयार होत असेल तर त्याला म्हणायचं पार्थिनोकार्पी. कार्पीचा अर्थ होतो दॅट इज द फ्रूट आणि विदाउट फर्टिलायझेशन म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे दॅट इज द पार्थिनोकार्पी. फ्रूट जेव्हा विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात त्याला त्या कंडिशनला पार्थिनोकार्पी म्हणतात. ही टर्म जी आहे ती नोएलनी सर्वात पहिले आपल्याला दिली आहे. आणि काही फ्रूटमध्ये दे आर नॅचरली ऑकर. काही यांच्यामध्ये ही पार्थिनोकार्पी नॅचरली दिसते. फॉर एक्झाम्पल पायनॅपल झालं, बनाना झालं. या जर आपण बनाना वगैरे पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये सीड दिसत नाही. पायनॅपलमध्ये सुद्धा सीड दिसत नाही. ते कोणत्या प्रकारचे फ्रूट आहे पार्थिनोकार्पी फ्रूट बिकॉज देअर इज द फ्रूट आर डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. अँड मग आता ह्यामध्ये हे फर्टिलायझेशन व्हायला किंवा ती ओव्हरी किंवा त्यामध्ये फ्रूट डेव्हलप व्हायला काय होतं तर या प्लांटमध्ये अनफर्टिलाइज ओव्हरी जी अनफर्टिलाइज ओव्हरी आहे ती काय प्रोड्यूस करते ऑक्झिन IAA. दॅट इज इट इज अ हार्मोन. दॅट इज IAA चा लॉंग फॉर आहे इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. ऑक्झिन IAA इट इज प्रोड्यूस बाय द अनफर्टिलाइज ओव्हरी. कोणत्या फ्रूटमध्ये पार्थिनोकार्पी फ्रूट. अँड दे आर रिस्पॉन्सिबल कशासाठी आवश्यक आहे या हार्मोन्सचा ऑक्झिन या हार्मोनचा दे कॅन एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरी काय करते एनलार्ज करते आणि ही एनलार्ज झालेली ओव्हरी ही कशात डेव्हलप होते फ्रूटमध्ये. पण अशा प्रकारचे फ्रूट दे आर द सीडलेस. त्यांच्यामध्ये आपल्याला सीड दिसत नाही. मग दिस इज द पार्थिनोकार्पी. व्हॉट इज पार्थिनोकार्पी? ॲपोमिक्सिस मीन्स द
seeds are formed without fertilization. And what is parthenocarpy? That is the fruits are developed without fertilization. That is called as parthenocarpy fruit. यांच्यामध्ये अनफर्टिलाइज ओव्हरी ही काय करते तर हार्मोन सिक्रेट करते ऑक्सिन जो काय करतो दे कॅन एनलार्ज द ओव्हरी अँड दे कॅन अँड इट इज डेव्हलप इन टू फ्रूट. आणि अशा या पार्थिनोकार्पिक फ्रूटमध्ये दे आर द सीडलेस. In this way these are the some point of the that is after fertilization these are the some that is mechanism can be take place in some species. Thank you.